ठीक आहे, चला आपण स्टार्ट करूया लेक्चर आता. काही एमसीक्यू बघू. मागच्या लेक्चर मध्ये आपण कनेक्टिव्ह टिश्यू पाहिलं होतं, त्याचे टाइप्स पाहिले होते, राईट. सेल आणि मॅट्रिक्स बघितलं होतं. आणि काय स्टार्ट केलं होतं? ब्लड स्टार्ट केलं होतं. ओके, काही आपण त्या रिलेटेड एमसीक्यू बघूया. मेन फंक्शन ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू इज, कनेक्टिव्ह टिश्यूचं मेन फंक्शन काय असणार आहे? सपोर्ट अँड बाइंडिंग असणार आहे. ठीक आहे, कनेक्टिव्ह टिश्यू काय करतं? सपोर्ट करतं, कनेक्ट करतं. ठीक आहे, बोन टू बोन कनेक्ट करत असतं, बोन टू मसल कनेक्ट करत असतं, आपण बघितलं होतं त्या लेक्चर मध्ये. ओके, आणि काय करतं? प्रोटेक्ट करण्याचं काम करतं. जे काही बॉडी ऑर्गन्स आहेत त्यांना प्रोटेक्ट करण्याचं काम कोण करतं? कनेक्टिव्ह टिश्यू करतात. मेन फंक्शन आहे कनेक्टिव्ह टिश्यूचं. नेक्स्ट एमसीक्यू बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू? फ्लुइडच्या फॉर्म मध्ये जो कनेक्टिव्ह टिश्यू आहे, म्हणूनच आपण काल काय स्टार्ट केलं होतं? त्या दिवशी ब्लड स्टार्ट केलं होतं. ठीक आहे, ब्लड हा काय आहे? एक फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू आहे. का? कारण त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं? प्लाझ्मा पण प्रेझेंट असतं आणि मॅट्रिक्स पण प्रेझेंट असतं. ओके, म्हणून ब्लडला काय म्हटलं जातं? फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू असं म्हटलं जातं. नेक्स्ट बघा. द मॅट्रिक्स ऑफ अ ब्लड इज कॉल्ड. आता ब्लडचा जो मॅट्रिक्स आहे तो म्हणजे नेमकं काय आहे? सिरम असेल, प्लाझ्मा, लिम्फ का सायटोप्लाझम? काय आहे? प्लाझ्मा. प्लाझ्मा जो आहे तो लिक्विड मॅट्रिक्स आहे ब्लडचा, ब्लड कनेक्टिव्ह टिश्यूचा. ओके, पुढे बघा. विच कनेक्टिव्ह टिश्यू कनेक्ट बोन टू बोन? बोन टू बोन कनेक्ट होणारा कुठला कनेक्टिव्ह टिश्यू आहे? टेंडॉन नाहीये, लिगामेंट. लिगामेंट आहे. ठीक आहे, लिगामेंट काय करतो? बोन टू बोनला कनेक्ट करण्याचं काम करत असतं. ठीक आहे, आणि टेंडॉन काय करणार आहे? मसल टू बोन ला कनेक्ट करणार, राईट. टेंडॉन अटॅच करतो मसल टू बोन आणि लिगामेंट अटॅच करतात बोन टू बोन, हे लक्षात ठेवा. पुढे बघा. विच कनेक्टिव्ह टिश्यू स्टोर्स फॅट? आपण बघितलं होतं, मी तुम्हाला सेलचे टाईप सांगितले होते त्यावेळेस मी तुम्हाला शिकवलं होतं. जो येलो कलरचा पोर्शन होता तो सगळा काय होता? फॅट होता, राईट. तर आता कुठे असतं ते? कुठल्या सेल्स पासून बनतात हे टिश्यू? ऍडिपोज. ओके, ऍडिपोज सेल जो आहे ना त्यामध्ये फॅट स्टोअर केला जातो आणि सेल एकत्र येऊनच काय बनतात? टिश्यू बनतात. म्हणजे कुठले टिश्यू असणार आहेत ते? ऍडिपोज टिश्यू असणार आहेत. ओके, ऍडिपोज टिश्यू काय करतात? फॅटला स्टोअर करतात आणि इन्सुलेशन प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतात. पुढे बघूया. बोन इज अन एक्झाम्पल ऑफ. बोन कशाचं एक्झाम्पल आहे? ठीक आहे, बोन सुद्धा एक कनेक्टिव्ह टिश्यूचं एक्झाम्पल आहे, पण हे सपोर्टिव्ह कनेक्टिव्ह टिश्यूचं एक्झाम्पल आहे. ओके, आणि काय करतं? सपोर्ट करतं आणि प्रोटेक्शन देतं. कार्टिलेज इज फाउंड इन. कार्टिलेज कुठे भेटतं? मी तुम्हाला एक्झाम्पल पण सांगितले होते. इयरचा जो पोर्शन आहे, आपला वरचा पोर्शन जो आहे तो खूप फ्लेक्झिबल असतो. तो कसा पण प्रकारे आपण त्याला काय करू शकतो? फोल्ड करू शकत असतो, राईट. मग तो जो आहे तो कार्टिलेज असतो. आणि नोजचा पण जो पोर्शन आहे तो कशाने बनलेला आहे? कार्टिलेज पासून बनलेला आहे. आणि बाकी जे एक्झाम्पल सांगितले होते ते काय होते? ट्रेकिया. ओके, ट्रेकिया पण आहे, ती कशाने बनलेली आहे? कार्टिलेज टिश्यूने बनलेली आहे. आणि जॉईंट्स, जे काही जॉईंट्स असतील तिथे पण कार्टिलेज असणार आहे. आले लक्षात? नेक्स्ट बघा. विच सेल्स आर प्रेझेंट इन अ बोन टिश्यू? बोन टिश्यू मध्ये कुठले सेल प्रेझेंट असतात? एक लक्षात घ्या, हा क्वेश्चन विचारलेला आहे. म्हणजे असं विचारलेलं आहे की बोनचे सेल्स कोणते आहेत? ओके, तर बोनचे सेल्स कोणते आहेत? ऑस्टिओसाइट्स म्हणतात त्या सेल्सला. आलं लक्षात? आणि जे कॉन्ड्रोसाइट्स असतात ना ते आपले कार्टिलेजचे असतात. ओके, ऍडिपोसाइट तर ऍडिपोज टिश्यू. ल्युकोसाइट्स काय आहेत? व्हाईट ब्लड सेल्सचे टाइप्स आहेत. ओके, हा इथे बघा, हा एमसीक्यू आलेला आहे. कार्टिलेज सेल्स आर कॉल्ड. कार्टिलेज सेल्सला काय म्हटलं जातं? कॉन्ट्रोसाइट असं म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे कार्टिलेज टिश्यू मध्ये कुठले सेल प्रेझेंट असतात? कॉन्ट्रोसाइट्स प्रेझेंट असतात आणि बोन मध्ये ऑस्टिओसाइट्स असतात. लक्षात ठेवा हे. विच फायबर प्रोव्हाइड स्ट्रेंथ टू कनेक्टिव्ह टिश्यू? कुठला फायबर आहे जो स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतो? आपण फायबरचे टाइप बघितले होते, कोलॅजिन फायबर बघितलं होतं, बरोबर आहे. तर कोलॅजिन फायबर काय करतं? स्ट्रेंथ प्रोव्हाइड करण्याचं काम करत असतं. नेक्स्ट बघा. नॉर्मल पीएच ऑफ ब्लड इज अप्रॉक्सिमेटली. किती असतं? ब्लडचं नॉर्मल पीएच काय असतं? 7.4. ओके, 7.35 टू 7.45 च्या रेंज मध्ये येतं. अल्कलाईन असतं पीएच त्यांचं. अल्कलाईन बेसिक माहिती असेल तुम्हाला. पुढे बघूया.
द पर्सेंटेज ऑफ प्लाझ्मा इन ब्लड इज अप्रॉक्सिमेटली, पर्सेंटेज किती असतं, प्लाझ्मा किती प्रेझेंट असतं, 55% प्रेझेंट असतं. ओके. आणि बाकीचे फॉर्म्ड एलिमेंट्स आहेत जसे की आरबीसी, डब्ल्यूबीसी वगैरे जे आहे ना ते किती पर्सेंट असतं, 45% प्रेझेंट असतं. मेजर प्लाझ्मा प्रोटीन रिस्पॉन्सिबल फॉर ऑस्मोटिक प्रेशर इज, कुठला प्रोटीन आहे प्लाझ्मा मध्ये प्रेझेंट असणारे, आपण प्रोटीन पाहिले होते, अल्ब्युमिन पाहिलं, ग्लोब्युलिन पाहिलं होतं, फायब्रिनोजेन पाहिलं होतं, एचबी पण प्रेझेंट असतं. एचबी कुठे प्रेझेंट असतं, आरबीसी मध्ये प्रेझेंट असतं. ओके. फायब्रिनोजेन आपण पाहिलं होतं, क्लॉटिंग फॅक्टर असतं. ठीक आहे. तर असा कुठला प्रोटीन आहे जो ऑस्मोटिक प्रेशर साठी रिस्पॉन्सिबल आहे, कुठला असणार आहे तो, अल्ब्युमिन असणार आहे. प्लाझ्मा प्रोटीन रिस्पॉन्सिबल फॉर क्लॉटिंग इज, क्लॉटिंग साठी आताच सांगितलं मी क्लॉटिंग फॅक्टर इथं कुठलं असतं, फायब्रिनोजेन असतं. ठीक आहे. जे इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये प्रेझेंट असतं आणि ब्लिडिंगच्या टाइमला ते काय होतं, ऍक्टिव्ह होतं. ठीक आहे. तो हेल्प करतो ब्लडला क्लॉट होण्यासाठी, फॉर क्लॉटिंग फॉर्मेशन साठी. अँटीबॉडीज आर मेनली असोसिएटेड विथ, आयजी बॉडीज सांगितलं होतं, हे प्रोटीनचाच टाईप आहे. कुठला, ग्लोब्युलिन्स. ठीक आहे. गॅमा ग्लोब्युलिन्स जे आहेत ते अँटीबॉडीज म्हणून ऍक्ट करत असतात. सिरम इज, सिरम काय आहे, प्लाझ्मा विथ फायब्रिनोजेन, प्लाझ्मा विदाउट क्लॉटिंग फॅक्टर, होल ब्लड, ब्लड सेल्स ओनली. काय असणार आहे, प्लाझ्मा विदाउट क्लॉटिंग फॅक्टर, त्यामध्ये क्लॉटिंग फॅक्टर प्रेझेंट नाहीये प्लाझ्मा मध्ये. ओके. सिरम जे भेटतं ते काय भेटतं, ब्लडचं क्लॉट केल्यानंतर जे भेटतं ना ते असतं सिरम. राईट. सो इट लॅक्स फायब्रिनोजेन अँड मोस्ट क्लॉटिंग फॅक्टर. आता जे काही क्लॉटिंग फॅक्टर आहेत ते ब्लड क्लॉटिंग मध्येच युटिलाइज होणार आहेत. मग उरणार काय आहे, फक्त सिरम उरणार आहे. म्हणजे सिरम मध्ये फायब्रिनोजेन असेल का, नसणार आहे. क्लॉटिंग फॅक्टर असतील का, नसतील. राईट. द लिक्विड पार्ट ऑफ अ ब्लड आफ्टर रिमूव्हिंग सेल्स अँड क्लॉटिंग फॅक्टर इज, त्याला काय म्हणतो आपण, सिरम म्हणतो. ओके. सिरम जो आहे तो लिक्विड पार्ट आहे क्लॉट फॉर्मेशन नंतरचा. ठीक आहे. हे झाले आपले एमसीक्यू, एक क्विक रिव्हिजन झालं आपलं आधीच्या लेक्चरचं. आता आपण स्टार्ट करूया. आपण ब्लड स्टार्ट केलं होतं, बरोबर आहे. ब्लड मध्ये आपण काय बघितलं होतं, हा आता स्टार्ट करू आपण सिरम. सिरम आणि प्लाझ्मा मध्ये बेसिक डिफरन्स काय आहे ते बघू आपण. सिरम काय आहे, प्लाझ्मा इज प्लाझ्मा विदाउट क्लॉटिंग फॅक्टर. डिफरन्स काय आहे, बेसिक डिफरन्स, इट इज लिक्विड पार्ट ऑफ ब्लड विथ क्लॉटिंग फॅक्टर. प्लाझ्मा मध्ये क्लॉटिंग फॅक्टर प्रेझेंट असतात, सिरम मध्ये क्लॉटिंग फॅक्टर प्रेझेंट नसतात, विदाउट असतं. ठीक आहे. यामध्ये फायब्रिनोजेन प्रेझेंट असतं, यामध्ये फायब्रिनोजेन प्रेझेंट नसतं. ऑब्टेन फ्रॉम अँटीकोॲग्युलेट ब्लड, हे केव्हा भेटतं, अँटीकोॲग्युलेट ब्लड मध्ये भेटतं हे. आणि हे केव्हा, अँटीकोॲग्युलेट म्हणजे काय, जे ब्लड क्लॉट झालेलं नाहीये. ठीक आहे. त्याला म्हणतो आपण अँटीकोॲग्युलेटेड ब्लड. कारण क्लॉट झालं नाहीये, होऊ शकतं, म्हणूनच तर फायब्रिनोजेन प्रेझेंट आहे त्यामध्ये. आणि हे काय आहे, ऑब्टेन आफ्टर ब्लड क्लॉटिंग, ब्लड क्लॉटिंग नंतर जे भेटतं ते असतं सिरम. ओके. बेसिक डिफरन्स आहे हा, लक्षात ठेवा. खूप जणांना कन्फ्युज होतं यामध्ये प्लाझ्मा आणि सिरम मध्ये. आता फॉर्म्ड एलिमेंट्स बघू आपण काय आहेत, आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स. आता हे पण आपण डिटेल मध्ये बघणार आहोत, त्याचे टाइप्स, लाईफ स्पॅन काय असतो, हे सगळं बघू आता. रेड ब्लड सेल्स, आरबीसीस, किंवा त्यालाच काय म्हणतात, इरिथ्रोसाइट्स असं पण म्हणतात, अल्टरनेट नेम आहे आरबीसीचं. ओके. आता डिफाईन कसं करणार तुम्ही, आरबीसीज आर ब्लड, रेड कलर्ड ब्लड सेल दॅट कंटेन हिमोग्लोबिन अँड ट्रान्सपोर्ट ऑक्सिजन फ्रॉम लंग टू टिश्यू. काय करतं, आरबीसी काय आहेत, रेड कलरचे असतात. ठीक आहे. आणि जर डिफरन्शिएट करायचं असेल डब्ल्यूबीसी ला आणि आरबीसी ला, तर मेजर डिफरन्स जो असतो ना तो हा असतो की आरबीसी मध्ये एचबी प्रेझेंट असतं, हिमोग्लोबिन प्रेझेंट असतं. ओके. आणि हिमोग्लोबिन कशासाठी हेल्प करत असतं, ऑक्सिजनच्या ट्रान्सपोर्टेशन साठी हेल्प करत असतं. म्हणजे जेव्हा आपण रेस्पिरेशन करतो त्यावेळेस ऑक्सिजन आत घेतो, ते ऑक्सिजन कुठे प्रेझेंट असतं, लंग्स मध्ये प्रेझेंट असतं, बरोबर आहे. मग लंग्स पासून बाकी टिश्यू कडे ट्रान्सपोर्ट करण्याचं काम कोण करतं, आरबीसी करतात. आरबीसी मध्ये पर्टिक्युलरली कोण करतं, एचबी करतं. ओके. हिमोग्लोबिन करत असतं. शेप कशी असते आरबीसी ची, बाय कॉन्केव शेप आहे, डिस्क शेप असतं, असं असतं. ठीक आहे. हे आरबीसी ची शेप असते. आणि काय असतं, एकच सेल असा आहे, असा पण खूप बेसिक एमसीक्यू आहे हा पण, आपल्या बॉडीमध्ये नॉन न्यूक्लिएटेड हा सेल असतो. ठीक आहे. म्हणजे यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट नसतं. तेच कम्पेअर केलं डब्ल्यूबीसी सोबत, तर डब्ल्यूबीसी मध्ये 5 टाईपचे न्यूक्लियस जो असतो त्याचे शेप्स असतात, त्यावरून त्यांना त्याचे टाईप पडलेले आहेत डब्ल्यूबीसी चे.
ओके. फ्लेक्झिबल आहे आरबीसी. रेड ड्यू टू हिमोग्लोबिन, हिमोग्लोबिन मुळे त्याचा कलर काय असतो, रेड असतो. ओके. लाईफ स्पॅन काय आहे आरबीसीचं 120 डेज आहे. ठीक आहे. मग 120 डेज नंतर काय होतात, जे जुने आरबीसी आहे, जुनं ब्लड जे आहे ना, ते डिस्ट्रॉय होतं. कुठे डिस्ट्रॉय केलं जातं, स्प्लीन मध्ये, लिव्हर मध्ये आणि बोन मॅरो मध्ये. ओके. म्हणजेच असं काय म्हणू शकतो आपण, ग्रेवयार्ड जो आहे आरबीसीचा ग्रेवयार्ड काय असतो, स्प्लीन असतो. मेजरली स्प्लीन असतो. ठीक आहे. जर असं एमसीक्यू मध्ये विचारलं गेलं आणि स्प्लीन असेल ना आन्सर, तर डायरेक्ट स्प्लीन आधी लिहून टाकायचं. ओके. वाय आरबीसीज आर बायकॉन्केव, का बायकॉन्केव असणार आहेत आरबीसीचा शेप बायकॉन्केव का असतो, इन्क्रीजिंग सरफेस एरिया, यामुळे काय होतं, सरफेस एरिया इन्क्रीज होतो. डिफ्युजन इझिली होऊ शकतं, गॅसेसचं डिफ्युजन काय होतं, इझिली होऊ शकतं. परत काय म्हणू शकतो आपण, पासिंग थ्रू नॅरो कॅपिलरीज, जे नॅरो कॅपिलरीज आहेत त्यांच्यामधून इझिली ते काय होऊ शकतात, पास होऊ शकतात. ओके. आणि अजून एक खूप इम्पॉर्टंट जे आहे, कॅरिंग मोर ऑक्सिजन, आता जास्त जागा असल्यामुळे ऑक्सिजन पण काय करू शकतात, ते जास्त कॅरी करू शकतात. ओके. ट्रान्सपोर्ट करू शकतात. आता आरबीसीचा नॉर्मल काउंट बघूया, मेल, फिमेल आणि न्यूबॉर्न मध्ये किती असतो. ठीक आहे. मेल मध्ये जो आहे तो 4.5 to 5.5 मिलियन एवढा असणार आहे. ठीक आहे. आणि क्युबिक मिलीमीटर. आणि फिमेल मध्ये किती असणार आहे, 4.0 to 5.0 इतका असणार आहे. आणि न्यूबॉर्न मध्ये काय असतो, हायर दॅन अडल्ट असतो. ओके. आता फॉर्मेशन बघा, फॉर्मेशनच्या प्रोसेसला म्हणतात पोएसिस. आरबीसी फॉर्मेशन इज कॉल्ड इरिथ्रोपोएसिस. ठीक आहे. हे प्रोसेस आहे इरिथ्रोपोएसिस. आणि कुठं बनतं फॉर्मेशन, कुठं होतं आरबीसीचं, रेड बोन मॅरो मध्ये होत असतं. आरबीसी तयार कुठे होतात असं विचारलं तर कुठे होतात, रेड बोन मॅरो मध्ये होतात. आणि डिस्ट्रॉय कुठे होतात, स्प्लीन मध्ये होतात. ओके. रिक्वायर्ड फॅक्टर फॉर आरबीसी फॉर्मेशन, आता आरबीसी तयार होण्यासाठी रिक्वायर्ड फॅक्टर काय काय आहेत, काय लागणार आहे, आयर्न लागणार आहे. आयर्न कशासाठी लागतं, एचबी साठी लागतं. बरोबर आहे. विटॅमिन बी 12 लागणार आहे. ओके. फॉलिक ऍसिड लागणार आहे, प्रोटीन लागेल आणि इरिथ्रोपोएटिन हार्मोन लागणार आहे. ठीक आहे. हे सगळ्या गोष्टी लागणार आहे फॉर्मेशन ऑफ आरबीसी साठी. आता बघू एचबी. Hemoglobin is a red pigment present in RBCs. It contains heme and globin. हिमोग्लोबिन नाव कशावरून पडलं, हा एक रेड कलरचा पिगमेंट असतो. ठीक आहे. हिम म्हणजेच काय, आयर्न कंटेनिंग पार्ट, ज्यामध्ये आयर्न प्रेझेंट असतो. आणि ग्लोबिन म्हणजे काय, प्रोटीनचा पार्ट. ओके. तसंच त्याला हिमोग्लोबिन असं म्हणतात. आता आता हे बघा, इरिथ्रोपोएटिन हे काय आहे. इरिथ्रोपोएटिन इज अ हार्मोन मेनली प्रोड्युस्ड बाय अ किडनी. आता इरिथ्रोपोएटिन इथे लागतो, कशासाठी लागतो, हा कुठे प्रोड्यूस होतो, हा होतो किडनी मध्ये प्रोड्यूस होतो. आणि कशासाठी याची गरज आहे, हा काय करतो, स्टिम्युलेट करतो बोन मॅरोला टू प्रोड्यूस आरबीसी. म्हणजे जे काही आपला रेड बोन मॅरो आहे त्याला काय करतो, स्टिम्युलेशन देतो, कशासाठी, आरबीसी ला प्रोड्यूस करण्यासाठी. आणि केव्हा होणार आहे, आणि वेन ऑक्सिजन लेवल डिक्रीजेस किडनी रिलीजेस मोर इरिथ्रोपोएटिन. काय होणार, जर बॉडीमध्ये ऑक्सिजन कमी झाले तर किडनी काय करणार, जास्त प्रमाणामध्ये इरिथ्रोपोएटिन सिक्रेट करणार. त्यामुळे आरबीसी जास्त वाढतील आणि O2चं ट्रान्सपोर्टेशन केलं जाईल. ओके. फंक्शन बघा, फंक्शन ऑफ एचबी, कॅरीज ऑक्सिजन फ्रॉम लंग टू टिश्यू, कॅरी स्मॉल अमाउंट ऑफ कार्बन डायऑक्साइड फ्रॉम टिश्यू टू लंग्स, मेंटेन्स ब्लड पीएच. ठीक आहे. मेजर जो फंक्शन आहे तो काय आहे, ऑक्सिजनला कॅरी करणं लंग टू टिश्यू, आणि काही अमाऊंट मध्ये कार्बन डायऑक्साइड पण ते काय करतं, कॅरी करतं फ्रॉम टिश्यू टू लंग्स, टिश्यू कडून लंग्स कडे आणतं. ठीक आहे. आणि अजून एक काय काम आहे, मेंटेन्स ब्लड पीएच, ब्लड पीएच ला काय करतं, मेंटेन करतं. नॉर्मल एचबी लेवल बघा आता किती असणार आहे, मेल मध्ये किती, 13 to 17 ग्राम पर डीएल. ओके. फिमेल मध्ये किती, 12 to 15 ग्राम पर डीएल. आणि चिल्ड्रन मध्ये किती असणार आहे, अराउंड 11 to 14 ग्राम पर डीएल असणार आहे. आलं लक्षात. आता एक कंडिशन आहे अॅनिमिया, ती बघू आपण. यावरती एमसीक्यू विचारलेला आहे म्हणून हा पोर्शन आपण कव्हर करतोय. बाकी डिसीज बद्दल तर अजून विचारलेलं नाहीये. पण अॅनिमिया एक अशी कंडिशन असते ज्यामध्ये काय होतं, एचबी लेवल जी आहे ना ती काय होते, कमी होते नॉर्मल लेवल पेक्षा.
एचबी म्हणजेच काय कमी होतं, आरबीसी कमी होतात. ठीक आहे, ब्लड कमी होतं, त्याला म्हणतात अॅनिमिया अशी कंडिशन म्हणतात. त्यालाच डिफाईन कसं करू शकतो आपण? अॅनिमिया इज अ कंडिशन इन विच हिमोग्लोबिन लेवल और आरबीसी काउंट इज लोअर दॅन नॉर्मल, नॉर्मल पेक्षा कमी असतं. तर कॉमन कॉजेस काय आहेत, कशामुळे होऊ शकतं? आयर्न डिफिशियन्सीमुळे. ठीक आहे, आयर्नची डिफिशियन्सी असेल तर हे होणार. व्हिटॅमिन बी 12 ची, आता हे तुम्हाला तुम्हाला लक्षात येईल, आयर्न आपल्याला लागत होतं प्रोडक्शन साठी, बी 12 लागत होतं, फॉलिक ऍसिड लागत होतं. या तिन्ही गोष्टी जर कमी असेल तर काय होतं? अॅनिमिया होतं. ओके. ब्लड लॉस, बोन मॅरो डिसीज, क्रोनिक इलनेस. ब्लड लॉस झाला असेल तर अॅनिमिया होतं. बोन मॅरोचं डिसीज झालं असेल, बोन मॅरोचं डिसीज झालं तर काय होईल? प्रोडक्शनच होणार नाही आरबीसीचं, त्यामुळे अॅनिमिया होणार. किंवा क्रोनिक इलनेस असेल तर अॅनिमिया होऊ शकतो. सिम्पटम्स काय असतात त्याचे? विकनेस असतं, फॅटिक, पेल कलरची स्किन होऊन जाते, डिझीनेस येतं, ब्रीथलेसनेस येतं, हार्टबीट काय होतात? फास्ट होतात. ओके, हे कॉमन सिम्पटम्स आहेत. आणि अॅनिमियाचीच एक कंडिशन असते, सिकल सेल अॅनिमिया, हे इथे दाखवलेली आहे. त्यामध्ये आरबीसी ची शेप अशी होते. ओके, हा अॅनिमिया वेगळा आहे. या अॅनिमियामध्ये फक्त काय होतंय? एचबी चं लेवल कमी होतोय. ठीक आहे, याला सिकल सेल अॅनिमिया असं म्हणत नाही. सिकल सेल अॅनिमिया ही डिफरंट कंडिशन आहे. यामध्ये सेलची शेप पण चेंज होते. आता बघू व्हाईट ब्लड सेल्स. व्हाईट ब्लड सेल्स म्हणजेच डब्ल्यूबीसी म्हणजेच ल्युकोसाइट्स. ठीक आहे, त्यालाच काय म्हणतात? ल्युकोसाइट्स असं सुद्धा म्हटलं जातं. आता डब्ल्यूबीसी ला कसं डिफाईन करणार? व्हाईट ब्लड सेल्स आहे म्हणजे त्याचा कलर व्हाईट असतो असा नाही, तो कलरलेस असतात. ठीक आहे, डब्ल्यूबीसी काय असतात? कलरलेस ब्लड सेल्स आहेत, जे हेल्प करतात बॉडीला डिफेन्स आणि इम्युनिटी मध्ये, डिफेन्स मेकॅनिझम मध्ये हेल्प करतात आणि इम्युनिटीसाठी हे काय करतात? हेल्प करत असतात. ठीक आहे, दे प्रोटेक्ट द बॉडी अगेन्स्ट इन्फेक्शन. इन्फेक्शन झालं असेल तर बॉडीला प्रोटेक्ट करण्याचं काम डब्ल्यूबीसी करतात. आता कॅरेक्टरिस्टिक्स बघूया डब्ल्यूबीसी चे. याची जी शेप असेल ती काय असणार आहे? लार्जर दॅन आरबीसी. आरबीसी पेक्षा थोडी लार्ज असेल. का असेल? कारण आरबीसी मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट नाहीये, पण डब्ल्यूबीसी मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट आहे, त्यामुळे त्याची शेप काय होते? थोडीशी मोठी होते. ठीक आहे, हॅव न्यूक्लियस, न्यूक्लियस असतो यामध्ये. लेस इन नंबर दॅन आरबीसी. आरबीसी पेक्षा थोडा काउंट काय असतो? कमी असतो डब्ल्यूबीसी चा. डू नॉट कंटेन एचबी. हिमोग्लोबिन, यामध्ये हिमोग्लोबिन असतं का? नसतं. हिमोग्लोबिन असतं तर याचा पण कलर काय झाला असता? रेड झाला असता. कॅन मूव्ह बाय अमिओबॉइड मुवमेंट. अमिओबॉइड मुवमेंट काय करतं? हे मूव्ह करत असतं बॉडीमध्ये. ठीक आहे, तुम्हाला हे अमिबाची मुवमेंट आहे. ठीक आहे, अमिबाचं तुम्ही बघितलं असेल तर अमिबा कसं इन्गल्फ करतो ना बॅक्टेरिया वगैरे, जर तो काही डायजेशन कसं करायचं असेल ते, त्याची जी मुवमेंट असते ना, त्याला ही मुवमेंट म्हणतात. त्याची पण शेप अशीच असते. ओके. कॅन लिव्ह ब्लड वेसल बाय डायपेटिसिस. डायपेटिसिसच्या वेळेस काय होतं? ब्लड वेसल्सच्या बाहेर पडतं डब्ल्यूबीसीस. ओके, नॉर्मल डब्ल्यूबीसीचा काउंट काय आहे? 4000 to 11,000 सेल्स. ओके, पर क्युबिक मिलीमीटर. आता याचे टाइप्स बघू. नाही, पहिल्यांदा हे लक्षात घ्या की प्रोडक्शन आणि रिडक्शन होत असेल तर त्याला कुठल्या टर्म म्हटलं जातं. हे आहे ल्युकोसायटोसिस. आता ल्युकोसायटोसिस म्हणजे काय? डब्ल्यूबीसी जर जास्त प्रमाणामध्ये वाढल्या, नॉर्मल लेवल पेक्षा जास्त वाढल्या, तर त्याला काय म्हटलं जातं? ल्युकोसायटोसिस म्हटलं जातं. ओके, आणि रिझन काय असू शकतं हे वाढण्याचं? एकतर इन्फेक्शन झालं असेल कुठे बॉडीमध्ये, त्यावेळेस डब्ल्यूबीसीचा काउंट वाढतो, प्रोटेक्शन करते आपल्याला त्यापासून. इन्फ्लॅमेशन झालं असेल तर डब्ल्यूबीसीचा काउंट वाढतो. ल्युकेमियाच्या कंडिशन वेळेस डब्ल्यूबीसीचा काउंट वाढतो. स्ट्रेस असेल तर डब्ल्यूबीसीचा काउंट काय होतो? वाढतो. आणि टिश्यूची इंजुरी झाली असेल ना, तर त्यावेळेस सुद्धा डब्ल्यूबीसीचा काय होतो? काउंट वाढतो. काउंट वाढतोय म्हणजे काय? ल्युकोसायटोसिस. आणि ल्युकोपेनिया म्हणजे काय? खाली जात असेल, नॉर्मल लेवलच्या बिलो असेल, तर त्याला काय म्हणणार आपण? ल्युकोपेनिया म्हणणार. ओके, आता इथे दिसते तुम्हाला ही एक सेल, हे एक सेल आहे, त्यामध्ये तुम्हाला दिसते, सेल नाही म्हणू शकत आपण. समजा मायक्रोस्कोप मध्ये घेतलेली इमेज आहे टिश्यूची. ठीक आहे, आता यामध्ये तुम्हाला दिसते हे डब्ल्यूबीसी चा काउंट काय होतोय? जास्त होतोय, आणि इथं काय होतोय? कमी होतोय. ठीक आहे, आता कधी होणार आहे? नॉर्मल लेवल पेक्षा कमी कधी होणार? काय रिझन असेल? एकतर व्हायरल इन्फेक्शन झालं असेल तर
बोन मॅरोचं डिप्रेशन झालं असेल तर, किमोथेरपी चालू असेल तर, आणि ड्रग्स जर जास्त प्रमाणामध्ये घेतले असतील तर काय होईल, डब्ल्यूबीसीचा काउंट कमी होईल. ओके. आता टाइप्स बघूया डब्ल्यूबीसीचे. डब्ल्यूबीसी आर डिवायडेड इंटू टू मेन टाइप्स. आता डब्ल्यूबीसी जे आहेत ते आधी डिवाइड केले जातात मेन दोन टाइप मध्ये. ते आहे ग्रॅन्युलोसाइट आणि एक आहे अग्रॅन्युलोसाइट. ओके. आता ग्रॅन्युलोसाइट म्हणजे काय, ज्यामध्ये काय प्रेझेंट असणार, ग्रॅन्युअल्स प्रेझेंट असणार सायटोप्लाझम मध्ये. ओके. आणि अग्रॅन्युलोसाइट म्हणजे काय, ज्यामध्ये ग्रॅन्युअल्स काय आहेत, अब्सेंट आहेत. ठीक आहे. इथं ग्रॅन्युअल्स म्हणजे काय, छोटे छोटे असे असे जे तुम्हाला डॉट दिसत आहेत ना, दीज आर ग्रॅन्युअल्स. ओके. याला ग्रॅन्युलोसाइट म्हटलं जातं, याला अग्रॅन्युलोसाइट म्हटलं जातं. आणि ग्रॅन्युलोसाइट मध्ये कुठले सेल्स येतात, न्यूट्रोफिल येतं, इओसिनोफिल आणि बेसोफिल येतं. ठीक आहे. आणि अग्रॅन्युलोसाइट मध्ये काय येतात, लिम्फोसाइट आणि मोनोसाइट येतात. ओके. मोनोसाइट हा सर्वात मोठा सेल असतो ल्युकोसाइट्स मधला. आलं लक्षात. आता पर्टिक्युलरली एक एक बघू आपण. नाही पर्टिक्युलर, हा किती अमाऊंट असतं बघा आता. डब्ल्यूबीसी चे टाईप आणि त्याची नॉर्मल रेंज. न्यूट्रोफिल्स, टोटल डब्ल्यूबीसी मध्ये न्यूट्रोफिल्स किती असणार आहेत, 40 to 70% असणार. लिम्फोसाइट्स किती असणार, 20 to 40% असणार. मोनोसाइट असणार 2 to 8%. इओसिनोफिल असणार 1 to 6% आणि बेसोफिल्स असणार आहे 0 to 1%. ओके. तर न्यूट्रोफिल्स बघूया. न्यूट्रोफिल्स काय आहेत, फीचर्स काय आहेत, मोस्ट न्यूमरस डब्ल्यूबीसी आहे, जास्त प्रमाणामध्ये प्रेझेंट असतात. मल्टी लोब्ड न्यूक्लियस, याचा जो न्यूक्लियस आहे तो काय असतो, मल्टी लोब्ड असतो, असा असतो. ठीक आहे. इथे तुम्हाला दाखवलेला आहे. तर गेला न्यूट्रोफिल. हा, याला लोब किती आहेत, जास्त दिसत आहेत. ठीक आहे. ही शेप आहे न्यूट्रोफिलच्या न्यूक्लियस. आणि काय असतं, फर्स्ट सेल टू रिच इन्फेक्शन साइट. ही काय आहे, फर्स्ट सेल आहे डब्ल्यूबीसी मधली, फर्स्ट सेल आहे जी जिथे इन्फेक्शन झालं असेल त्या साइट वर जाते. ठीक आहे. फंक्शन बघा आता, फंक्शन काय आहे न्यूट्रोफिल्सचं, फॅगोसायटोसिस करणार. जे काही इन्फेक्शन झालंय बॅक्टेरिया, त्यांना काय करणार, फॅगोसायटोसिसने इन्गल्फ करून घेणार. बॅक्टेरियाला किल करण्याचं काम करणार न्यूट्रोफिल्स. अजून काय करणार, इम्पॉर्टंट इन अक्यूट बॅक्टेरियल इन्फेक्शन. बॅक्टेरियलचं इन्फेक्शन झालं असेल तर तेव्हा पण इम्पॉर्टंट रोल प्ले करणार. ओके. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू न काय विचारलं जाऊ शकतं, न्यूट्रोफिल इन्क्रीजेस इन अ बॅक्टेरियल इन्फेक्शन. इंक्रीज इन न्यूट्रोफिल्स इज कॉल्ड न्यूट्रोफिलिया. ठीक आहे. बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं असेल आणि त्यावेळेस जर न्यूट्रोफिल्स इन्क्रीज झाल्या असतील तर ती जी कंडिशन असणार आहे त्या कंडिशनला काय म्हणणार, न्यूट्रोफिलिया म्हणणार. ओके. पुढे बघू आता. ऍप सगळ्या विद्यार्थ्यांनी डाउनलोड करून घ्या. आता बघू इओसिनोफिल्स. इओसिनोफिल्स काय आहेत, बायलोब न्यूक्लियस असतं यांचं. ठीक आहे. बायलोब म्हणजे कसं असतं, हे बघा इथं तुम्हाला दाखवते मी, न्यूक्लियस शेप दिसते तुम्हाला. असं दोन लोब्स असतात याला. ठीक आहे. याला मल्टिपल लोब्स आहेत, याला दोन लोब्स असतात इओसिनोफिल्सला. ओके. सायटोप्लाझम कंटेन रेड ऑरेंज ग्रॅन्युअल्स. याच्या सायटोप्लाझम मध्ये रेड आणि ऑरेंज कलरचे ग्रॅन्युअल्स प्रेझेंट असतात. फंक्शन बघा, फाईट पॅरासायटिक इन्फेक्शन्स, इन्वॉल्ड इन अलर्जिक रिएक्शन्स, न्यूट्रिलाइज हिस्टमाइन. काय फंक्शन आहे याचं, आपण जे युट्यूबवर एक मी एमसीक्यू ची सिरीज टाकलेली आहे त्यामध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे हिस्टमाइनचा. ठीक आहे. हे युसिनोफिल्स असतात. ठीक आहे. ते काय करतात, हिस्टमाइनला न्यूट्रलाइज करण्याचं काम करत असतात. पॅरासायटिक इन्फेक्शन झालं असेल तर त्यांच्यासोबत फाईट करतात इओसिनोफिल्स. ठीक आहे. अलर्जिक रिएक्शन मध्ये पण यांचं पार्टिसिपेशन असतं. एक्झाम मध्ये काय विचारलं जाऊ शकतं, इओसिनोफिल्स इन्क्रीज इन अलर्जी अँड पॅरासायटिक इन्फेक्शन. इन्क्रीज झालं असेल तर काय म्हणतात त्याला, इओसिनोफिलिया असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता लिम्फोसाइट्स. लिम्फोसाइट्स काय आहेत, लार्ज राऊंड न्यूक्लियस. लिम्फोसाइट मध्ये काय आहे, लार्ज आणि मोठा न्यूक्लियस प्रेझेंट असतं.
आणि ही खूप इम्पॉर्टंट आहे इम्युनिटीसाठी. तुम्हाला माहिती असेल बी लिम्फोसाइट, टी लिम्फोसाइट तुम्ही ऐकलं असेल. ठीक आहे, हे काय आहेत इम्युनिटी मध्ये हेल्प करतात. ओके, आणि थर्ड जो टाइप आहे तो आहे नॅचरल किलर सेल्स. तर त्यामधले टाइप बघू. पहिला जो बी लिम्फोसाइट आहे त्याचं फंक्शन काय आहे, तो काय करतो, प्रोड्यूस करतो अँटीबॉडीज. ठीक आहे, अँटीजन आपल्या बॉडीमध्ये आल्यानंतर आपल्याला अँटीबॉडीज लागतात, तर अँटीबॉडीज प्रोड्यूस करण्याचं काम कोणाचं आहे, बी लिम्फोसाइटचं आहे. ठीक आहे, जेव्हा आपण इम्युनिटी सिस्टीम शिकू त्यावेळेस तुम्हाला हे अजून डिटेलमध्ये सांगेल मी की अँटीजन अँटीबॉडीचं रिएक्शन कसं होत असतं. रिस्पॉन्सिबल फॉर ह्युमरल इम्युनिटी, ह्युमरल इम्युनिटीसाठी काय आहे, रिस्पॉन्सिबल आहेत बी लिम्फोसाइट्स. टी लिम्फोसाइटचं फंक्शन काय आहे, किल इन्फेक्टेड सेल्स. आता टी लिम्फोसाइट काय करतात, जे सेल्स इन्फेक्ट झालेले आहेत त्यांनाच किल करण्याचं काम करतात. ओके, आणि हे काय करतात, अँटीबॉडीज प्रोड्यूस करतात. टी लिम्फोसाइट काय करतात, किल करतात. हेल्प इन अ सेल मिडिएटेड इम्युनिटी, सेलच्या मिडिएटेड इम्युनिटीसाठी हेल्प करतात. आणि अजून काय करणार, कंट्रोल इम्युन रिस्पॉन्स. या सगळ्या गोष्टी काय करणार आहे, बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट करणार. जो काही इम्युन रिस्पॉन्स आहे तो पण कंट्रोल केला जातो टी लिम्फोसाइट थ्रू. हे आहे बेसोफिल. बेसोफिल काय आहे, लिस्ट कॉमन डब्ल्यूबीसी, कमी प्रमाणामध्ये भेटतं हा. आणि याच्यामध्ये कुठल्या कलरचे ग्रॅन्युअल्स प्रेझेंट असतात, डार्क ब्लू आणि पर्पल कलरचे ग्रॅन्युअल्स प्रेझेंट असतात. ओके, आता इओसिनोफिल काय करतं, हिस्टमाइनला न्यूट्रलाइज करण्याचं काम करतं. आणि हिस्टमाइनला रिलीज कोण करतं, बेसोफिल्स करतात. ओके, आणि परत हेपॅरिनला पण रिलीज करतात. ठीक आहे, आणि अलर्जिक कंडिशन असेल, इन्फ्लॅमेटरी रिएक्शन झाले असतील तर त्यावेळेस पण बेसोफिल हेल्प करतात. ओके, एक्झाम मध्ये काय विचारलं जाऊ शकतं की सगळ्यात कमी अमाऊंट मध्ये कुठला डब्ल्यूबीसी प्रेझेंट असतो, डब्ल्यूबीसी मधला सेल प्रेझेंट असतो, दॅट इज बेसोफिल. आता बघू मोनोसाइट. मोनोसाइट काय आहे, मी सांगितलं होतं लार्जेस्ट डब्ल्यूबीसी आहे. ठीक आहे, सगळ्या डब्ल्यूबीसी मधला सगळ्यात मोठा सेल कुठला असणार आहे, मोनोसाइट असणार आहे. याची शेप, याच्या न्यूक्लियसची शेप कशी असते, किडनी शेप असते. ओके, तुम्हाला दाखवते मी एकच. न्यूक्लियस एक डायग्राम आहे. हम्म. ठीक आहे, अशी शेप आहे ही सगळी, ते न्यूक्लियसची शेप बघून घ्या. आणि याच्यामध्ये ग्रॅन्युअल्सचे पण कलर वेगवेगळे दाखवलेले आहेत. ओके, बिकम मॅक्रोफेजेस इन अ टिश्यू. टिश्यू मध्ये काय होतात, हे मॅक्रोफेजेस होतात. मॅक्रोफेजेस कुठे शिकलो होतं आपण, आत्ताच शिकलं होतं मागच्या लेक्चर मध्ये, राईट. ते होतं कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये जे सेल्स आहेत ना तिथं होतं. ओके, फंक्शन काय आहे, फॅगोसायटोसिस आहे, रिमूव्ह डेड सेल्स, हेल्प इन इम्युन रिस्पॉन्स. आणि जर एमसीक्यू विचारलं पेपरमध्ये तर काय विचारला जाऊ शकतो की लार्जेस्ट डब्ल्यूबीसी काय आहे, कुठला आहे, मोनोसाइट आहे. पुढे बघूया. प्लेटलेट्स अँड थ्रोम्बोसाइट्स. काय असतात प्लेटलेट्स, प्लेटलेट्सच अनादर नेम आहे थ्रोम्बोसाइट्स. आरबीसीला म्हणतात इरिथ्रोसाइट्स, डब्ल्यूबीसीला म्हणतात ल्युकोसाइट्स, आणि प्लेटलेट्सला म्हणतात थ्रोम्बोसाइट्स. ओके, डेफिनेशन काय आहे आता प्लेटलेट्सची. प्लेटलेट्स आर स्मॉल सेल फ्रॅगमेंट दॅट हेल्प इन अ ब्लड क्लॉटिंग. कशासाठी हेल्प करतात, ब्लडच्या क्लॉटिंग साठी हेल्प करतात, त्याला म्हणतात प्लेटलेट्स. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ थ्रोम्बोसाइट्स, त्याला थ्रोम्बोसाइट असं सुद्धा म्हटलं जातं. कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. काय कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहेत, स्मॉलेस्ट फॉर्म्ड एलिमेंट. ठीक आहे, सगळ्यात स्मॉल एलिमेंट आहे हा, यामध्ये पण न्यूक्लियस प्रेझेंट नाहीये. बोन मॅरो मध्ये तयार होतो आणि डिराइव्ड फ्रॉम मेगा कार्योसाइट्स. मेगा कार्योसाइट्स पासून हे बनलेले असतात. ओके, हे सेल आहे यापासून बनलेले असतात. फंक्शन बघा, प्लेटलेट्सचं फंक्शन काय आहे, हेल्प इन अ ब्लड क्लॉटिंग. ओके, जी काय ब्लड क्लॉटिंगला हेल्प करतं. परत काय करतं, फॉर्म प्लेटलेट प्लग, प्लेटलेट प्लग फॉर्म करण्याचं काम करतं. प्रिव्हेंट ब्लड लॉस, ब्लड लॉस प्रिव्हेंट करण्याचं काम करतं. एखादी कंडिशन आहे, ठीक आहे, तुम्हाला लागलंय समजा, इंजुरी झालेली आहे आणि ब्लिडिंग खूप कंटिन्युअसली होत आहे, त्यावेळेस काय होतं, ब्लड क्लॉट होऊन जातं. आणि ब्लड क्लॉट झाल्यानंतर ब्लडचा लॉस पण काय होतो, प्रिव्हेंट होतो, थांबतो. रिपेअर डॅमेज्ड ब्लड वेसल्स, जे काही ब्लड वेसल डॅमेज झालेले आहेत त्यांना पण रिपेअर करतं प्लेटलेट्स. ओके,
आता यामध्ये पण आहे सायटोसिस आणि पेनिया. सायटोसिस म्हणजे काय इन्क्रीज, पेनिया म्हणजे काय डिक्रीज. ओके, लक्षात घ्या, हे प्रत्येक ठिकाणी बघितलेलं आहे आपण. सायटोसिस आणि पेनिया. सायटोसिस काय आहे, इन्क्रीज इन अ प्लेटलेट काउंट इज कॉल्ड थ्रोम्बोसायटोसिस. जर प्लेटलेटचा काउंट वाढला असेल तर त्याला काय म्हणतात, थ्रोम्बोसायटोसिस म्हणतात. ओके, इट मे इन्क्रीज रिस्क ऑफ ॲबनॉर्मल क्लॉट फॉर्मेशन. जर प्लेटलेट्सचं काउंट वाढलं तर काय होईल, आपल्या बॉडीमध्ये जे काही क्लॉट आहे ना, म्हणजे ॲबनॉर्मली क्लॉटचं काय होऊन जाईल, फॉर्मेशन होऊन जाईल, क्लॉटिंग तयार होत जाईल, आणि बॉडीमध्ये क्लॉटिंग तयार झाली तर सर्क्युलेशनच होणार नाही. आणि थ्रोम्बोसायटोपिनिया हे काय आहे, यामध्ये काय होतं, प्लेटलेट्सचा काउंट डिक्रीज होतो, त्याला म्हणतात थ्रोम्बोसायटोपिनिया. ओके, आणि आता समजा जर प्लेटलेट्सचा काउंट डिक्रीज झाला तर ब्लिडिंग काय होईल, इझी ब्लिडिंग होईल, जास्त ब्लिडिंग होईल. ठीक आहे, पीटीची पीटीची असणार आहे, ब्रुझिंग होईल. ठीक आहे, नोज ब्लिडिंग होईल, गम ब्लिडिंग होईल. ठीक आहे, या सगळ्या कंडिशन मध्ये काय होतं, ब्लिडिंगचं प्रमाण जास्त वाढतं, कारण क्लॉटिंग फॉर्मेशन होत नाही, क्लॉट होत नाही म्हणून. आता फंक्शन बघूया, ब्लडचं फंक्शन काय आहे, कशासाठी लागतं ब्लड. ब्लडचं मेजरली 3 फंक्शन आपण बघू. पहिलं आहे ट्रान्सपोर्टेशन. ठीक आहे, ट्रान्सपोर्टेशन साठी ब्लड खूप इम्पॉर्टंट आहे. जे ऑक्सिजन आपल्याकडे येणार आहे ते ऑक्सिजनला सगळ्या टिश्यूज पर्यंत कोण पोहोचवणार, ब्लड पोहोचवणार. म्हणून ट्रान्सपोर्टेशन बघू. काय करतं, ऑक्सिजन फ्रॉम लंग्स टू टिश्यूज पोहोचवण्याचं काम करतं. कार्बन डायऑक्साईड, काही प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड टिश्यू कडनं लंग्स कडे पण आणतं. ठीक आहे, न्यूट्रिएंट्स फ्रॉम इंटेस्टाईन टू बॉडी सेल. काही न्यूट्रिएंट्स असतात जे इंटेस्टाईन कडून बॉडी सेल कडे नेण्याचं काम कोण करतं, ब्लड करतं. हार्मोन्स फ्रॉम एंडोक्राइन ग्लँड टू टार्गेट ऑर्गन्स. ठीक आहे, जे डायरेक्टली ब्लड मध्ये रिलीज होतात हार्मोन्स, एंडोक्राइन ग्लँड जे रिलीज करते हार्मोन, त्यांना टार्गेट ऑर्गन पर्यंत पोहोचवण्याचं काम पण कोण करतं, ब्लड करतं. ओके, वेस्ट प्रोडक्ट टू किडनी, लंग्स अँड स्किन. वेस्ट प्रोडक्टला पण ट्रान्सपोर्ट करण्याचं काम कोण करतं, म्हणजे कुठे ट्रान्सपोर्ट करण्याचं, किडनी, लंग्स आणि स्किन कडे, हे कोण करतं, ब्लड करतं. हिट थ्रू आउट द बॉडी, बॉडी टेम्परेचर मेंटेन कोण करतं, ब्लड करतं. ओके, हे झालं ट्रान्सपोर्टेशन मध्ये. सेकंड, प्रोटेक्शन मध्ये आता कसं हेल्प करतं, प्रोटेक्शन मध्ये कसं हेल्प करणार, त्यामध्ये WBC प्रेझेंट आहेत. ते काय करतात, फाईट करतात, जे काही इन्फेक्शन झालं असेल त्यांच्यासोबत फाईट करतात. ओके, अँटीबॉडीज प्रोड्यूस करतात. ठीक आहे, अँटीबॉडीजमुळे काय होते, इम्युनिटी वाढणार. बरोबर आहे. प्लेटलेट्स हेल्पिंग इन अ क्लॉटिंग, जे काही प्लेटलेट्स आहेत ते क्लॉटिंगला हेल्प करतात, ज्यामुळे ब्लड लॉस थांबतो. क्लॉट फॉर्मेशन प्रिव्हेंटिंग ब्लड लॉस. ठीक आहे, हे झालं सेकंड फंक्शन, प्रोटेक्शन. थर्ड आहे रेग्युलेशन. रेग्युलेशन मध्ये काय होईल, बॉडी टेम्परेचर मेंटेन होईल, पीएच बॅलन्स मेंटेन होईल, वॉटर बॅलन्स मेंटेन होईल, इलेक्ट्रोलाइट्स बॅलन्स जे आहे ते पण मेंटेन होईल. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट 3 फंक्शन आहेत, ते आपण बघितले ब्लडचे. तर पुढे बघूया. ब्लड क्लॉटिंग कशी होते. ठीक आहे, याचे स्टेप्स आहेत काही, ते बघूया आता. डेफिनेशन लक्षात घ्या आधी ब्लड क्लॉटिंगची. ब्लड क्लॉटिंगला कोॲग्युलेशन असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, ब्लड क्लॉटिंग इज द प्रोसेस बाय विच ब्लड चेंजेस फ्रॉम लिक्विड फॉर्म टू सेमी सॉलिड क्लॉट टू प्रिव्हेंट ब्लड लॉस. काय होतं ब्लड क्लॉटिंग मध्ये, ब्लड क्लॉटिंग काय आहे, अशी एक प्रोसेस आहे ज्यामध्ये जो ब्लड आहे, ठीक आहे, ब्लडच काय होतो, लिक्विड फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो, आणि तो कशामध्ये कन्वर्ट होतो, सेमी सॉलिड मध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे, म्हणजे क्लॉट मध्ये कन्वर्ट होतो. कशासाठी, लॉस प्रिव्हेंट करण्यासाठी, ब्लडचा लॉस प्रिव्हेंट करण्यासाठी. ओके, आता इम्पॉर्टन्स, ब्लड क्लॉटिंग कशासाठी इम्पॉर्टंट आहे, प्रिव्हेंट एक्सेसिव्ह ब्लिडिंग, हेल्प वाउंड हिलिंग अँड प्रोटेक्ट द बॉडी आफ्टर इंजुरी. या गोष्टीसाठी ब्लड क्लॉटिंग काय आहे, इम्पॉर्टंट आहे. आता स्टेप्स बघूया की ब्लड क्लॉटिंगच्या स्टेप्स काय आहेत. स्टेप 1, injury to blood vessel. When a blood vessel is injured, platelets come to the site. ठीक आहे, आता समजा एखादी इंजुरी झाली आहे, तुम्हाला कुठेतरी बॉडीवर लागले, हाताला वगैरे लागलेलं आहे, ती काय झाली, साईट झाली इंजुरीची. ऑल त्या साईट वरती प्रेझेंट असणार आहेत क्लॉटिंग फॅक्टर, पण ते इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये प्रेझेंट असणार आहेत. ओके, तर काय होईल, इंजुरी झाल्यानंतर स्टेप 2 मध्ये काय होईल, प्लेटलेट प्लग फॉर्मेशन होईल. प्लेटलेट प्लग फॉर्मेशन म्हणजे काय, प्लेटलेट स्टिक टू द डॅमेज्ड एरिया अँड फॉर्म अ टेम्पररी प्लग.
आता जे त्यामध्ये तिथे जे काही प्लेटलेट्स प्रेझेंट आहेत ना ते डॅमेज एरियाकडे जातील आणि ते चिपकून राहतील, स्टिक होतील. ओके, टेम्पररी प्लग तयार करतील. नंतर काय होईल, फॉर्मेशन ऑफ थ्रोम्बोप्लास्टिन. आता थ्रोम्बोप्लास्टिनचं फॉर्मेशन का गरजेचं आहे, कारण तो काय करेल, ऍक्टिव्ह करेल प्लेटलेट्सला. ओके, डॅमेज टिश्यू अँड प्लेटलेट्स रिलीज थ्रोम्बोप्लास्टिन. आता जे काही डॅमेज झालेला टिश्यू आहे आणि प्लेटलेट्स आहेत ते काय करतात, थ्रोम्बोप्लास्टिनला रिलीज करण्याचं काम करतात. आणि थ्रोम्बोप्लास्टिन काय करतो, कन्वर्ट करतो प्रोथ्रोम्बिनला थ्रोम्बिन मध्ये. ओके, प्रोथ्रोम्बिन कुठल्या फॉर्म मध्ये आहे, कारण इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे. स्टेप 4 मध्ये बघा, कन्व्हर्जन ऑफ प्रोथ्रोम्बिन इंटू थ्रोम्बिन इन द प्रेझेन्स ऑफ कॅल्शियम आयन्स. कॅल्शियम आयन्सच्या प्रेझेंट मध्ये काय होतं, प्रोथ्रोम्बिन काय करतो, कन्वर्ट करतो थ्रोम्बिन मध्ये, कन्वर्ट होतो थ्रोम्बिन मध्ये. कन्व्हर्जन ऑफ फायब्रिनोजेन इंटू फायब्रिन. आता जो इथे थ्रोम्बिन भेटलेला आहे तो थ्रोम्बिन काय करतो, फायब्रिनोजेनला फायब्रिन मध्ये कन्वर्ट करण्याचं काम करतो. ठीक आहे, आणि मग फायब्रिन मध्ये कन्वर्ट झाल्यावर काय होणार आहे, क्लॉट फॉर्मेशन होणार. स्टेप 6 बघा, फायब्रिन थ्रेड्स फॉर्म अ नेटवर्क अँड ट्रॅप आरबीसीज, डब्ल्यूबीसीज अँड प्लेटलेट्स. दिस फॉर्म्स स्टेबल ब्लड क्लॉट. काय होईल, जो फायब्रिन आहे तो काय करेल, थ्रेड बनवेल, नेटवर्क बनवेल एक, आणि आरबीसी डब्ल्यूबीसी प्लेटलेट्सला काय करेल, ट्रॅप करून ठेवेल. तेच म्हणजे काय, क्लॉट करेल. ओके, हा एक स्टेबल ब्लड क्लॉट असतो. आणि लक्षात, हे आहेत ब्लड क्लॉटिंगच्या स्टेप्स, लक्षात ठेवा. ठीक आहे, इंजुरीची साईट आहे, प्लेटलेट प्लग फॉर्मेशन होणार आहे. पहिल्यांदा थ्रोम्बोप्लास्टिन फॉर्म होईल. कसं, कोण फॉर्म करेल, डॅमेज टिश्यू आणि प्लेटलेट फॉर्म करतील. तो जो थ्रोम्बोप्लास्टिन आहे तो कन्वर्ट होईल थ्रोम्बिन मध्ये. ओके, आणि थ्रोम्बिन मध्ये कन्वर्ट झाल्यावर काय होईल, थ्रोम्बिन हेल्प करेल फायब्रिनोजेनला. जेव्हा आपण आरबीसी शिकत होतो त्यामध्ये फायब्रिनोजेन ऑलरेडी ब्लड मध्ये प्रेझेंट होतं, इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये होतं. ठीक आहे, याला कन्वर्ट करतो फायब्रिन मध्ये. फायब्रिन काय आहे, ऍक्टिव्ह फॉर्म आहे. आणि फायब्रिन काय करतो, थ्रेड रिलीज करतो आणि ट्रॅप करून टाकतो आरबीसी डब्ल्यूबीसीज ला. ठीक आहे, आणि एक स्टेबल क्लॉट बनवतो. ठीक आहे, इथे तुम्हाला एक फ्लो चार्ट दिसतोय. आता मला एक प्रश्नाचं उत्तर द्या की हे इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये का प्रेझेंट असतं, सांगू शकता का कुणी? हे जे फॅक्टर्स आहेत ते इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये का प्रेझेंट असतात, सांगू शकता का कुणी? जर ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये प्रेझेंट असलं असतं तर अख्खं बॉडी मधलं ब्लड काय झालं असतं, क्लॉट झालं असतं ना. तर बॉडी मधलं ब्लड थोडी आपल्याला क्लॉट करायचे, जिथे इंजुरी झाली तिथलंच ब्लड आपल्याला क्लॉट करायचे. म्हणून आपल्या ब्लड मध्ये सगळं काही इनएक्टिव्ह फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे फायब्रिनोजेन. आणि जेव्हा गरज असतं तेव्हा ते कन्वर्ट होतं. ठीक आहे, आणि क्लॉट बनवतं. ओके, पुढे बघूया आता. आता फॅक्टर्स, कुठले फॅक्टर्स ब्लड क्लॉटिंग साठी कुठले फॅक्टर्स रिक्वायर्ड आहेत? काय रिक्वायर्ड आहे, प्लेटलेट्स रिक्वायर्ड आहेत, कॅल्शियम, विटॅमिन के, क्लॉटिंग फॅक्टर, फायब्रिनोजेन आणि प्रोथ्रोम्बिन. राईट, प्रोथ्रोम्बिन तर माहितीये कशासाठी लागतं, फायब्रिनोजेन कन्वर्ट होतं फायब्रिन मध्ये, क्लॉटिंग फॅक्टर्स लागतात, विटॅमिन के लागतं आणि कॅल्शियम लागतं, कारण इन प्रेझेन्स ऑफ कॅल्शियमच या गोष्टी होत असतात सगळ्या. ओके, आणि व्हायटॅमिन के चा रोल काय आहे, व्हायटॅमिन के इज रिक्वायर्ड फॉर सिंथेसिस ऑफ क्लॉटिंग फॅक्टर इन द लिव्हर. लिव्हर मध्ये क्लॉटिंग फॅक्टरला रिलीज करण्यासाठी व्हायटॅमिन के इम्पॉर्टंट असतो. ओके, आणि काही फॅक्टर्स आहेत ते पण व्हायटॅमिन के वर डिपेंड असतात, जसे की फॅक्टर 2 जो आहे तो प्रोथ्रोम्बिन असतो, तो याच्यावरती डिपेंड आहे. फॅक्टर कुठला, 7, फॅक्टर 9, फॅक्टर 10. ओके, अँटीकोएग्युलेंट, अँटीकोएग्युलेंट काय आहेत, प्रिव्हेंट करतात ब्लड क्लॉटिंगला. आता अँटीकोएग्युलेंट काय असतात, ईडीटीए असतं, हेपॅरिन असतं, सोडियम सिट्रेट आहे, ऑक्झॅलेट आहे. ठीक आहे, जर तुम्ही डीएमएलटी मध्ये वगैरे काही प्रॅक्टिकल परफॉर्म केले असतील तर तुम्हाला माहिती आहे ईडीटीए ट्यूब वगैरे युज केली जाते. ईडीटीए ट्यूब का युज केली जाते, कारण त्यामध्ये काय प्रेझेंट आहेत, अँटीकोएग्युलेंट फॅक्टर प्रेझेंट आहेत. म्हणजे त्यामध्ये जर ब्लड घेतलं आपण तर ते ब्लड काय क्लॉट होणार नाही. ठीक आहे, म्हणून ईडीटीए ट्यूब युज केली जाते. पुढे बघूया, ब्लड ग्रुप्स. आता ब्लड ग्रुप बघू. ब्लड ग्रुपिंग इज बेस्ड ऑन अँटीजेन्स प्रेझेंट ऑन अ आरबीसी सरफेस. आरबीसीच्या सरफेस वरती कुठले अँटीजन प्रेझेंट आहेत त्यावरून त्यांचे टाईप पडलेले आहेत, ब्लडचे ग्रुप पडलेले आहेत. ठीक आहे, आता मेन जे ब्लड ग्रुप सिस्टीम आहेत ते दोन टाईपचे असतात, एक असतं एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीम आणि एक असतं आरएच ब्लड ग्रुप सिस्टीम. ओके, एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीम जी आहे ती कशावरती डिपेंड आहे,
ए आणि बी च्या प्रेझेन्स आणि अब्सेन्स वरती. ठीक आहे, ए आणि बी जर अँटीजन आरबीसी वर प्रेझेंट असतील तर ती आहे एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीम. ओके, आता ब्लड ग्रुप लक्षात घ्या. समजा ए ब्लड ग्रुप असेल तर त्यावरती कुठला अँटीजन असतो? ए अँटीजन असतो. ठीक आहे, आणि कुठली अँटीबॉडी प्लाझ्मा मध्ये असते? अँटी बी असते. ओके, आणि जर बी ब्लड ग्रुप असेल तर कुठला अँटीजन? बी अँटीजन, आणि अँटीबॉडी ए. ओके, एबी ब्लड ग्रुप असेल तर काय असणार आहे? ए आणि बी दोन्ही अँटीजन प्रेझेंट असणार आहे. इथंच तुम्हाला कळतंय ए आणि बी प्रेझेंट आहे तर ती एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीम आहे. ब्लड ग्रुप ए असेल तर अँटीजन ए आणि अँटीबॉडी बी. नेहमी अपोजिट असते, अँटीजनला अँटीबॉडी अपोजिट असते. ओके, आणि बी जर अँटीजन असेल तर अँटीबॉडी ए, आणि ए बी जर असेल तर काय असेल? ए आणि बी दोन्ही अँटीजन प्रेझेंट असतील, आणि ना अँटीबॉडी ए प्रेझेंट असेल ना अँटीबॉडी बी प्रेझेंट असेल. ओके, आणि जर ब्लड ग्रुप ओ असेल तर त्याच्या अँटीजनवर त्याचा ए आणि बी दोन्हीही अँटीजन प्रेझेंट नसतात, पण अँटीबॉडी ए आणि बी दोन्ही प्रेझेंट असतात. ओके, बघा ब्लड ग्रुप ए जो आहे ए अँटीजन आहे, अँटीबॉडी बी आहे. ब्लड ग्रुप बी मध्ये बी अँटीजन आहे, अँटीबॉडी ए आहे. एबी मध्ये दोन्ही अँटीजन आहेत पण दोन्ही अँटीबॉडी प्रेझेंट नाही आहेत. म्हणजे एबी काय आहे? युनिव्हर्सल रिसिपियंट आहे. ठीक आहे, आणि ब्लड ग्रुप जो ओ आहे यामध्ये ए आणि बी दोन्हीही अँटीजन प्रेझेंट नाही आहेत पण अँटीबॉडीज प्रेझेंट आहेत, म्हणून याला आपण काय म्हणू शकतो? युनिव्हर्सल डोनर असं म्हणू शकतो. ठीक आहे, आरबीसीचे ट्रान्सफ्युजन होत असेल तर ओ ब्लड ग्रुप इज अ युनिव्हर्सल डोनर. ओके, ओ कोणालाही देऊ शकतो आपण कारण त्यावरती ए आणि बी दोन्ही अँटीबॉडीज प्रेझेंट आहेत. आता जी आरएच ब्लड ग्रुप सिस्टीम आहे ती बघू. ठीक आहे, आताची बघितली एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीम. आरएच सिस्टीम काय आहे? आरएच सिस्टीम डिपेंड असतं प्रेझेन्स आणि अब्सेन्स ऑफ आरएच फॅक्टर किंवा डी अँटीजन म्हणतो आपण, त्यावरती डिपेंड असतं. ठीक आहे, आरएच पॉझिटिव्ह म्हणजे काय? आता बघा आरएच फॅक्टर असतात ना, एक तर प्रेझेंट असतील किंवा अब्सेंट असतील. तर आता आरएच पॉझिटिव्ह म्हणजे काय? जो डी अँटीजन आहे तो काय असतो? आरबीसी वर प्रेझेंट असतो, तर त्याला काय म्हणतात? आरएच पॉझिटिव्ह म्हणतात. ठीक आहे, म्हणजे ए पॉझिटिव्ह घ्या तुम्ही, बी पॉझिटिव्ह घ्या, ओ पॉझिटिव्ह घ्या. पॉझिटिव्ह जर येत असेल तर त्यावरती आरएच अँटीजन काय आहे? प्रेझेंट आहे. ओके, आणि निगेटिव्ह काय म्हणणार? आरएच निगेटिव्ह काय आहे? जर डी अँटीजन अब्सेंट असेल. ठीक आहे, त्या आरबीसी वरती डी अँटीजन जर अब्सेंट असेल देन दॅट ब्लड ग्रुप इज आरएच निगेटिव्ह. ओके, मग ए निगेटिव्ह असू द्या, बी निगेटिव्ह असू द्या, ओ निगेटिव्ह असू द्या. आलं लक्षात? ही आहे आरएच ग्रुप सिस्टीम. आलं लक्षात? एबीओ मध्ये काय आहे? अपोजिट आहेत. ब्लड ग्रुप ए असेल तर अँटीजन काय असतं? ए असतं, आणि अँटीबॉडी बी. ओके, आणि इथं काय आहे? डी अँटीजन वर डिपेंड करतं, म्हणजेच आरएच फॅक्टर वरती डिपेंड करतं. ठीक आहे, आरबीसी वर प्रेझेंट असेल तर पॉझिटिव्ह, नसेल तर निगेटिव्ह. मग जे काही पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आहेत एबीसी ते आरएच पॉझिटिव्ह असतात, आणि जे काही निगेटिव्ह आहेत ते आरएच निगेटिव्ह असतात. ओके, इम्पॉर्टन्स बघा, आरएच फॅक्टर इम्पॉर्टंट कशासाठी आहे? ब्लड ट्रान्सफ्युजनच्या वेळेस इम्पॉर्टंट आहेत, प्रेग्नन्सीच्या वेळेस इम्पॉर्टंट येतं, आणि हिमोलायटिक डिसीज झाला असेल एखाद्या न्यू बॉर्न बेबीला तर त्यावेळेस आरएच फॅक्टर खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. ओके, आता ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे काय ते बघू. आता डिफाईन कसं करणार आपण ब्लड ट्रान्सफ्युजनला? ब्लड ट्रान्सफ्युजन इज अ प्रोसेस ऑफ ट्रान्सफरिंग ब्लड और ब्लड कंपोनेंट फ्रॉम डोनर टू रिसिपंट. ठीक आहे, आता काय होतं याचा अर्थ? ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे काय? ब्लडला ट्रान्सपोर्ट करतोय आपण, एक पर्सन टू अनदर पर्सनचं करतोय. ठीक आहे, त्याला म्हणू शकतो आपण ब्लड ट्रान्सफ्युजन. ठीक आहे, ऍज अ लॅब टेक्निशियन ब्लड ट्रान्सफ्युजन करताना कुठल्या गोष्टी तुम्ही चेक केल्या पाहिजे? कुठलं? ब्लड ग्रुप, डोनर जो आहे त्याचा ब्लड ग्रुप काय आहे हे तुम्हाला कंपल्सरी बघावं लागतं. ठीक आहे, आता जो रिसीव्ह करणार आहे त्याचा ब्लड ग्रुप कोणता आहे ते पण चेक करावं लागतं. ठीक आहे, आरएच कम्पॅटिबिलिटी आहे का, निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे हे बघावं लागतं. ओके, क्रॉस मॅचिंग चेक करावी लागते, आणि जर तुम्ही ब्लड बँक मधून ब्लड घेताय तर त्याची एक्सपायरी डेट सुद्धा तुम्हाला चेक करावी लागते. ठीक आहे, हिमोलायसिस इन अ ब्लड बॅग, ब्लड बॅग मध्ये हिमोलायसिस तर झालेलं नाहीये हे तुम्हाला चेक करावं लागतं. क्लॉट्स इन अ ब्लड बॅग, ब्लड बॅग मध्ये क्लॉट्स आहेत का हे चेक करावं लागतं बिफोर ट्रान्सफ्युजन. ट्रान्सफ्युजन रिएक्शन
सायन्स. तर समजा ट्रान्सफ्युजन झाल्यानंतर काय होतं, रिएक्शन्स होतं, त्याचे सायन्स पण तुम्हाला चेक करावे लागतात. ओके. पेशंटचं आयडेंटिफिकेशन, या सगळ्या गोष्टी ऍज अ लॅब टेक्निशियन तुम्हाला माहिती असणं किंवा चेक करणं गरजेचं असतं. ठीक आहे. क्रॉस मॅचिंग म्हणजे काय? क्रॉस मॅचिंग काय आहे? एक लॅबोरेटरी टेस्ट आहे. ठीक आहे. ब्लड ट्रान्सफ्युजनच्या आधी ही टेस्ट परफॉर्म केली जाते, जी चेक केली जाते, कम्पॅटिबिलिटी चेक करण्यासाठी करतात. म्हणजे डोनर आणि रिसिपिएंट जो आहे ना, त्यांच्यामधली कम्पॅटिबिलिटी चेक करण्यासाठी क्रॉस मॅचिंग केली जाते. ओके. आणि हे का करावी लागते? म्हणजे जे काही ट्रान्सफ्युजन रिएक्शन्स आहेत ना, यामुळे काय होतात, प्रिव्हेंट होतात. म्हणजे आपल्याला आधीच कळून जाते की ते दोघं कम्पॅटिबल आहेत का नाही, मग आपण काय करू शकतो, त्यांना ट्रान्सफ्यूज करू शकतो. आणि कम्पॅटिबल नसतील तर काय करणार आपण, करणार नाही. म्हणजे काय होतील, जे काही रिएक्शन्स आहेत ते काय होतील, प्रिव्हेंट होतील. ओके. रिएक्शन्स काय होऊ शकतात ट्रान्सफ्युजनच्या? जर इनकम्पॅटिबल ब्लड असेल, ठीक आहे, ते जर दिलं एखाद्या व्यक्तीला, तो त्याला कम्पॅटिबल नाहीये, त्याला काय येऊ शकतं, फिवर येऊ शकतं, चिल्स, बॅक पेन होतो, हिमोलायसिस होतं, शॉक भेटू शकतो त्याला, किंवा किडनीचं फेल्युलर होतं, किंवा डायरेक्ट डेथ सुद्धा होऊ शकते अशा कंडिशन मध्ये. ओके. आरएच कम्पॅटिबिलिटी तर खूप गरजेची असते. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे खूप व्यवस्थित चेक करावं लागतं बिफोर ट्रान्सफ्युजन. इम्पॉर्टंट ब्लड कंपोनेंट काय काय आहेत? ब्लड कॅन बी सेपरेटेड इंटू कंपोनेंट. काय आहे? पॅक्ड आरबीसी. कशासाठी यूज केलं जातं? अॅनिमिया झाला असेल, ब्लड लॉस झाला असेल, अशा कंडिशनला जे काही पॅक्ड आरबीसी आहे ते यूज केले जातात. प्लेटलेट कॉन्क्रिएट, ते कशासाठी यूज केलं जातं? जर प्लेटलेट्सचा काउंट लो असेल तर. ओके. फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा कशासाठी यूज केला जातो? क्लॉटिंग फॅक्टर डिफिशियन्सी चेक करण्यासाठी प्लाझ्मा, फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा यूज केला जातो. ओके. अजून काय? क्रायोप्रेसिपिटेट, हे काय करतं? फायब्रिनोजेनची डिफिशियन्सी चेक करतं. आणि होल ब्लड तेव्हा यूज केलं जातं, सिव्हिअर ब्लड लॉस झाला असेल तर होल ब्लड यूज केलं जातं. ओके. हे इम्पॉर्टंट ब्लड कंपोनेंट आहे. आता बाकीचे जे आहेत टॉपिक ते काय करू आपण, त्याच्या लेक्चर मध्ये कव्हर करून घेऊया. ठीक आहे. कोणाला काही डाऊट आहे, काही विचारायचे ते विचारा. नसेल डाऊट तर तुम्ही मीटिंग लिव्ह करू शकता.